प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा धडकल्यामुळे शहरातील महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते। यामुळे काही जण 12 तास बसमध्ये अडकले तर काहींच्या महत्त्वाच्या मुलाखती आणि विमाने चुकली। या गंभीर स्थितीची दखल घेत नागपूर खंडपीठाने बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत महामार्ग मोकळा करण्याचे आदेश दिले होते। सरकारने गृहराज्यमंत्री पंकज भोयर व अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पाठवले, पण ते उशिरा पोहोचले। यामुळे आंदोलकांनी पोलिसांना अटक करण्याची विनंती केली। अखेर राज्यमंत्र्यांच्या आगमनानंतर बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले असून आज बच्चू कडू हे या चर्चेसाठी मुंबईत येणार आहेत। काही वेळातच ते नागपूरहून मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी आणि महसूल मंत्र्यांशी आंदोलकांची फोनवरून चर्चा घडवून आणली। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना आज चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडून आम्ही चर्चेसाठी मुंबईला गेलो तरी नागपुरातील आंदोलन दडपलं जाणार नाही असा शब्द घेतलाय। पंकज भोयर यांनी शांततामय मार्गाने आंदोलन केल्यास आंदोलकांना त्रास दिला जाणार नाही असं आश्वासन दिलंय।